इगतपुरी मुंडेगाव मधील जिंदाल कंपनीला लागलेली आग ही अजूनही आटोक्यात नाहीये। 48 तास उलटूनही आगीवर नियंत्रण नाहीये। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। आगीची झळ आजूबाजूच्या गावांना बसत असल्यामुळे 4 गावं रिकामी करण्यात आलेली आहेत। 4 दिवसांपासून ही आग जी आहे ती धुमसतच आहे आणि जिंदाल कंपनीला लागलेली आग ही धुमसतीये। 4 गावं रिकामी करण्यात आलेली आहेत। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। नाशिकच्या इगतपुरी जवळ असलेल्या जिंदाल कंपनीला लागलेली आग अद्यापही पूर्णपणे विझलेली नाहीये। आपण बघतोय दृश्यांमध्ये की जिंदाल कंपनीला जी आग लागलेली ती जवळपास आज 3रा दिवस आहे। मात्र तरी देखील या आगीवर पूर्णपणे नियंत्रणात मिळवण्यात आलेलं नाहीये। जवळपास 25 ते 30 अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी वापरण्यात आलेल्या आहेत। ठाणे जिल्ह्यातल्या गाड्या देखील या ठिकाणी येऊन आग विझवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र तरी देखील ही आग आटोक्यात येत नाहीये। उलटपक्षी या संपूर्ण परिसरामध्ये असलेले जे बॉयलर आहेत ते बॉयलर आता या जर आगीच्या लोळांमध्ये अडकले, या आगीत जर ते बॉयलर सापडले तर निश्चितपणे ही आग आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। आणि या पार्श्वभूमीवर आता खबरदारीचा उपाय म्हणून या संपूर्ण परिसरातले गावं जे आहेत ते रिकामे करण्याचं प्रशासनाच्या वतीनं काम सुरू करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। आपण पाडळ येथील ग्रामस्थांकडे जाऊन नेमकं त्यांच्या समस्या धोका सांगा। गेल्या 3 दिवसापासून जिंदल कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ उठत आहे। याच्यावर जर वेळेस दखल घेतली असती, पहिल्याच दिवशी जर उपाययोजना केली असती तर इथपर्यंत वेळ आली नसती। आज आसपासचे गावातील लोक पूर्ण स्थलांतरित करण्याची वेळ आलेली आणि त्यामुळं 80-90% गाव लोक हे घर सोडून बाहेर गेलेले। नाही, जिल्हा अधिकाऱ्यांचे सोशल मीडिया मार्फत आम्हाला आदेश मिळाले आहे। फक्त माझं एवढं सांगणं आहे की 4-5 गावाला 2-3 किलोमीटर मध्ये नागरिकांनी येऊन जायचं काही काम नाही सांगतो। दक्षता घ्यावा, आपली काळजी घ्या। सध्याची परिस्थिती बघता 3 दिवस झाले आग लागलेली आहे, तरी प्रशासनाकडून जितके पद्धतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता तो झालेला नाही। आणि सध्या आता प्रशासनाने गावातल्या सर्व लोकांना स्थलांतरित होण्यासाठी सांगितलेलं आहे। ठीक आहे, गावातली लोक नागरिक स्थलांतरित होऊ शकतात, पण सगळ्यात मोठी समस्या ही त्यांच्या मुख्य जनावरांची आणि त्याच्या बरोबर सगळ्या काही ज्या आहे व्यवस्था, तर त्या माणूस हा स्थलांतरित होऊ शकतो, पण ते जनावर स्थलांतरित करण्यासाठी खूप अडचणी येत आहे। TV9 मराठी।